नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा SNJB संचलित श्री HSJB तंत्रनिकेतनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पुढील व्हिडिओकडे जाणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्याला डॉक्युमेंटचं प्रिपरेशन 10वी नंतर डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी कसं करून ठेवायचं आहे। आता आपण डॉक्युमेंट सगळे रेडी करून ठेवले असतील तर त्यानंतर आपल्याला करायचं आहे DT रजिस्ट्रेशन। आता ह्या DT रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला काय काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत या आपण समजून घेणार आहोत। सर्वात अगोदर आपल्या सगळ्यांना DTच्या वेबसाईटवर जायचं आहे। मग 10वी नंतर डिप्लोमा ॲडमिशनसाठी जर तुम्ही गुगलवर पॉली 26 आणि पुढे DT लिहिलं की तुम्हाला ही वेबसाईट ओपन होईल। त्या वेबसाईटला तुम्ही इथे बघाल poly26dtmaharashtra.gov.in या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे। आणि या वेबसाईटवर हा होम पेज आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर। आपल्याला ह्या पोर्टलमध्ये म्हणजे मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी हे रजिस्ट्रेशन फार गरजेचं आहे। त्यासाठी सर्वात प्रथम आपण क्लिक करणार कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर। कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे एक पेज ओपन होईल। त्यात आपल्याला दिसेल न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन। त्यात इथे तुम्ही बघाल एंटर फुल नेम ॲज पर द SSC मार्कशीट। मग आता विद्यार्थ्यांनी आपलं 10वीचं मार्कशीट घ्यायचं आहे। जे मार्कशीट आपल्याकडे असेल, जर प्रिंटआउट असेल ऑनलाईन मार्कशीटची, ती मार्कशीट आपल्या समोर ठेवायची आहे आणि जसं त्यात नाव आहे तसं नाव आपल्याला इथे फिल करायचं आहे। त्यानंतर आपल्याकडे असलेला मेल ID, आता मेल ID बऱ्याच वेळेस कन्फ्यूज असतं की कोणता टाकायचा। मग प्रत्येकाकडे घरात एक अँड्रॉइड फोन असतो, त्याच्यात जो मेल ID असेल तो तुम्ही इथे फिल करू शकतात। त्यानंतर आपला जो वर्किंग मोबाईल आहे, जो कंटिन्यू चालू असतो, ज्याला आपण कंटिन्यू रिचार्ज ठेवतो, असा मोबाईल नंबर इथे फिल करायचा। कारण की इथे OTP आपल्याला प्रत्येक वेळेस येणार आहे, त्यामुळे हा मोबाईल नंबर जो टाकायचा जो कंटिन्यू आपल्याकडे वर्किंगमध्ये आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या स्टेटमधून बिलॉंग करता आहात ते आपल्याला इथे टाकायचं आहे। आपली डिस्ट्रिक्ट कोणती आहे, त्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण जिथे राहतोय त्या डिस्ट्रिक्टचं इथे सिलेक्शन करायचं आहे। पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड, आपला पासवर्ड सेट करताना एक कॅपिटल लेटर, एक स्पेशल कॅरेक्टर, एक स्मॉल लेटर आणि नंबर, अशा कॉम्बिनेशनचा पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे। यानंतर पुढे गेल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल, पुढची स्टेप्स असेल OTP व्हेरिफिकेशन। मग मी सांगितल्याप्रमाणे जो मोबाईल नंबर आपण एंटर केला आहे त्यावर आपल्याला एक OTP येणार आहे, 6 डिजिट OTP आपल्याला इथे फिल करायचा आहे। तो OTP टाकल्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जाऊ, ती असेल ॲप्लिकेशन डिटेल्स। मग आपला जो ID तयार झालेला आहे तो ID आपल्याला इथे दिसेल, ज्याचा टेक्स्ट मेसेज पण तुमच्या मोबाईलवर येईल। तुम्ही जर व्हॉट्सअप नंबर केला असेल तर तो व्हॉट्सअप नंबरवर पण तुम्हाला मेसेज येऊ शकतो। मग 2026 साठी 26-27 साठी जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, ID नंबर आहे तुमचा DTच्या वेबसाईटचा, तो इथे असेल, जो DEN ने सुरुवात होईल। तर इथपर्यंत आपण ही पहिली स्टेप असणार आहे रजिस्ट्रेशनची। एकदा का हा ID आला, हा ID आणि पासवर्ड यूज करून आपण आपला पुढचा फॉर्म भरणार आहोत।